नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै 2024 वार शनिवार या रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण एक आगळा वेगळा उपक्रम घेत आहोत, ज्याचं नाव आहे कोण बनेगा शेकडापती। शासनाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शनिवार हा आपल्याला इथून पुढे दप्तरमुक्त शनिवार म्हणून राबवायचा आहे। त्या दिवशी इतर दिवशी प्रमाणे जो अभ्यास राहतो तो अभ्यास न घेता काहीतरी आगळा वेगळा उपक्रम, ज्याने की विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडेल या प्रकारचा उपक्रम घेण्याचं शासनाने सांगितलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही हा उपक्रम आयोजित केलेला आहे। तर या उपक्रमामध्ये 100 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला 100 रुपये जिंकण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे। प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी यासाठी निवडला जाणार आहे। मग त्यासाठी आम्ही काय करणार आहोत की त्या वर्गामध्ये विद्यार्थ्याला सर्वांना मिळून एक प्रश्न विचारू आम्ही, आणि जो अगोदर हात वर करेल त्याला त्या प्रश्नाचं उत्तर विचारू। त्याने जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला समोर ठेवलेल्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळेल। त्यासाठी काय करायचे, प्रत्येकानं प्रश्न जो आहे तो व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। हॉट सीटवर बसल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न विचारण्यात येतील। 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरे दिली तर तुम्ही या ठिकाणी 100 रुपये जिंकू शकता। आणि जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देता आली आणि काही प्रश्नांची उत्तरं चुकली, ज्या ठिकाणी तुमचं उत्तर चुकेल त्या ठिकाणी तुम्ही त्या स्पर्धेमधून बाद व्हाल। या खेळासाठी काही नियम सुद्धा आहेत। प्रत्येकाला सुरुवातीचे जे 5 प्रश्न आहेत त्या 5 प्रश्नाची उत्तरं त्याने दिलीच पाहिजे, तरच तो बक्षीस जिंकू शकतो, अन्यथा तो एकही रुपया या ठिकाणी जिंकणार नाही। जर 5 प्रश्नांची उत्तरे दिली तर त्याला 50 रुपये मिळतील आणि त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याला 10 रुपये बक्षीस मिळेल। परंतु 5 प्रश्नाच्या अगोदर जर त्याचं एखादं उत्तर चुकलं तर त्याला एकही रुपया मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पैसे जर जिंकायचे असतील तर कमीत कमी 5 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील। आणि यामध्ये एखादा प्रश्न जर अवघड आला तर त्यासाठी आम्ही काही हेल्पलाईन सुद्धा ठेवलेल्या आहेत, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। आता हेल्पलाईन म्हणजे काय की जर एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही या हेल्पलाईनचा वापर करू शकता। त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत होईल। मग त्या हेल्पलाईन कोणत्या आहेत लक्षात घ्या। पहिली जी हेल्पलाईन आहे तिचं नाव आहे 50-50। या हेल्पलाईनमध्ये आम्ही काय करू, तुम्हाला ज्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात, तर 4 पर्यायांपैकी 2 चुकीचे पर्याय जे आहेत ते कॅन्सल करू। म्हणजे काय होईल, पहिल्यांदा सुरुवातीला 4 पर्याय असल्याच्या नंतर जर एखाद्याला थोडंफार कन्फ्यूज होत असेल तर त्याचे 2 चुकीचे पर्याय कॅन्सल झाले तर अगदी तो सहजपणे त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। ही झाली पहिली हेल्पलाईन। त्यानंतर दुसरी जी हेल्पलाईन आहे तिचं नाव आहे कॉल अ फ्रेंड। तुम्हाला जर एखादं उत्तर येत नसेल तर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही ते उत्तर विचारू शकता। त्याने जर उत्तर बरोबर दिलं तर त्या प्रश्नाचे जे गुण आहेत किंवा त्या प्रश्नासाठी जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळतील। या 2 हेल्पलाईन आहेत। प्रत्येक हेल्पलाईनचा वापर एकाच वेळेस तुम्हाला करता येईल आणि या दोन्ही हेल्पलाईन तुम्हाला वापरता येतील। आम्ही प्रत्येक वर्गाला एक प्रश्न विचारू, त्यामध्ये ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करायचा आहे आणि जो सर्वात आधी उत्तर देईल त्यालाच या ठिकाणी हॉट सीटवर बसण्याची संधी मिळेल। तिसरीच्या वर्गापासून सुरुवात करू आपण। प्रत्येकाने हात वर करायचा आहे। मी आता पहिला प्रश्न विचारतो इयत्ता 3री या वर्गासाठी। ज्याला उत्तर येईल त्याने फक्त हात वर करायचा आहे। ज्याचा हात अगोदर वर येईल त्यालाच आम्ही उत्तर सांगण्यासाठी चान्स देणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या स्पर्धेला सुरुवात करूया। 3रीच्या मुलांनी तयार राहायचंय। 3रीसाठी प्रश्न आहे, लक्ष द्या। 80 रुपये आहेत समजा, तर त्या 80 रुपयामध्ये 10 रुपयांच्या किती नोटा येतील? 80 रुपयांमध्ये 10 रुपयांच्या किती नोटा येतील? ज्याला येतं त्याने हात वर करा। कोणी हात वर केला अगोदर? तिनं। ठीक आहे, 8 नोटा येतील। ये इकडे, एक उत्तर आलेलं आहे बरोबर। टाळ्या वाजवा सर्वांनी। तुझं नाव सांग।
श्रद्धाने एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तिची या ठिकाणी हॉट सीटवर बसण्यासाठी निवड झालेली आहे इयत्ता 3च्या वर्गामधून. ठीक आहे, आता आपण बसून घे. आता आपण श्रद्धाला काही प्रश्न विचारूयात आणि पाहूयात की 100 रुपये जिंकते की नाही. त्याचे नियम माहिती आहेत ना. एकूण प्रश्न किती विचारण्यात येतील? 10. प्रत्येक प्रश्नाला 10 रुपये मिळणार आहेत आणि जर 5 प्रश्नांची उत्तरं दिली बरोबर तरच पैसे मिळतील. 5च्या अगोदर जर एखादा प्रश्न चुकला तर एकही रुपये मिळणार नाही. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हेल्पलाईन पण आहेत, तुझ्या मित्रांना विचारू शकते तू, किंवा 50-50 नावाची एक हेल्पलाईन आहे, त्यामध्ये 2 पर्याय कट होतील आणि 2च पर्यायांपैकी उत्तर द्यायचे. ठीक आहे, माझा पहिला प्रश्न आहे श्रद्धासाठी. रानवेडी कवितेचे कवी कोण? रानवेडी नावाची कविता आहे 3रीला, त्याचे कवी कोण? हां, पर्याय आहेत. ए. तुकाराम धांडे, बी. निर्मला मठपती, सी. राजा ढाले आणि डी. कुसुमाग्रज. जे उत्तर आहे ते सांग. तुकाराम धांडे, निर्मला मठपती, राजा ढाले आणि कुसुमाग्रज. तुकाराम धांडे. बरोबर उत्तर दिलेलं आहे, टाळ्या वाजवा. अशा पद्धतीनं सुरुवातीचा पहिला जो टप्पा होता तो यशस्वीरित्या श्रद्धाने पार केलेला आहे. 10 रुपये ती जिंकलेली आहे. याच पद्धतीनं विचार करून उत्तरं जर दिले तर नक्कीच ती 100 रुपये पण जिंकू शकते. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो ऐका व्यवस्थित. जननी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जननी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत धरती, माता, मावशी, मामी. जननी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय परत सांगतो. धरती, माता, मावशी आणि मामी. जननी, मामी. हा, जननी या शब्दाचा समानार्थी शब्द उत्तर दिलेला आहे. मामी नाही. ठीक आहे, कोण सांगतं उत्तर प्रेक्षकांमधून? याच सांग. हा, माता. म्हणजे दुसरा प्रश्न हिचा चुकलेला आहे आणि हिचं 100 रुपये मिळवण्याचं स्वप्न सुद्धा चुकलेलं आहे. ठीक आहे, 3च्या वर्गातून बक्षीस म्हणजे मिळालेलं नाही 3च्या वर्गाला. आपण आता 4थीचा वर्ग पाहूया. 4थीमध्ये एक प्रश्न विचारेल मी. जो अगोदर हात वर करेल त्याला या हॉट सीटवर बसण्याचा चान्स मिळेल. ठीक आहे, मग 4थीच्या मुलांनी हात वर करा अगोदर सर्वांनी. मला पाहू द्या कुठं बसलेले 4थीचे मुलं. हां, ठीक आहे. हा, चला लक्ष द्या. 250 प्रश्न व्यवस्थित ऐका 4थीचे मुलं. 250 रुपये म्हणजे किती रुपये? अगोदर पर्याय ऐका, हात खाली करा. पर्याय ऐकल्याच्या नंतर हात वर करायचा. 250 रुपये म्हणजे किती रुपये? 250 म्हणजे किती? 175, 125, 225, 250. हां, 250. इकडे समर्थानं उत्तर दिलेलं आहे बरोबर. हां, तुझं पूर्ण नाव सांग. समर्थ सुरेश भोजने. समर्थासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. समर्थ सुरेश भोजने. हां, बघूयात हा किती रुपये जिंकतोय. बसून घे. किती प्रश्नाची उत्तर बरोबर दिली पाहिजेत? 5 प्रश्नांची, तरच तुम्ही या ठिकाणी बक्षीस जिंकू शकता. जर 5 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर एकही रुपये मिळणार नाही. आणि यासाठी 2 हेल्पलाईन पण आहेत, त्या अगोदरच आपण सांगितलेले आहेत. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हेल्पलाईनचा वापर करू शकता. ठीक आहे, चुकीचं उत्तर द्यायचं नाही, त्याच्या अगोदर हेल्पलाईन वापरा. हेल्पलाईन जर संपल्या तर तुम्ही अंदाजे उत्तर देऊ शकता. 4थीच्या वर्गासाठी
समर्थसाठी पहिला प्रश्न आहे, धरतीची आम्ही लेकरे या कवितेचे कवी कोण? थांब, ऑप्शन आहे, धरतीची आम्ही लेकरे या कवितेचे कवी कोण? ए द ना गव्हाणकर, बी तुकडोजी महाराज, सी कुसुमाग्रज आणि डी बालकवी. पर्याय परत एकदा वाचून दाखवतो. ए द ना गव्हाणकर, बी तुकडोजी महाराज, सी कुसुमाग्रज आणि डी बालकवी. दाना गव्हाणकर. उत्तर दिलेलं आहे द ना गव्हाणकर. ठीक आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, समर्थनं 10 रुपये जिंकलेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. याचप्रमाणे जर उत्तर देत राहिला तर नक्कीच तो काय करेल, 100 रुपये पण जिंकेल. समर्थसाठी दुसरा प्रश्न आहे, लीलाला काय खायचे होते? त्यामध्ये ऑप्शन नंबर ए बर्फाचा गोळा, बी लाडू, सी पेढा आणि डी गुलाबजाम. लीलाला काय खायचे होते? ठीक आहे, बर्फाचा गोळा, लाडू, पेढा आणि गुलाबजाम. बर्फाचा गोळा. बर्फाचा गोळा हे उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. पहा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी बरोबर दिलेलं आहे. अशा पद्धतीनं 20 रुपये त्याने जिंकलेले आहेत. पण हे 20 रुपये केव्हा मिळतील? ज्यावेळेस तो 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याच वेळेस त्याला हे पैसे मिळतील. आलं लक्षात? तिसरा प्रश्न आहे, ग्रीन इंग्रजी शब्द आहे ग्रीन, या शब्दाची स्पेलिंग कोणती? ग्रीन या शब्दाची स्पेलिंग कोणती? तर पर्याय आहेत, पर्याय ऐकून घ्या अगोदर. ए RED, पर्याय क्रमांक 2 BLACK, पर्याय क्रमांक 3 GREEN आणि पर्याय क्रमांक डी PINK. GREEN. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 प्रश्नांची पण याने उत्तरं दिलेली आहेत. चौथा प्रश्न याला विचारूयात आपण. गणिताचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष दे. कोणाचे प्रकार किती आहेत? गणितामध्ये पाहतो आपण कोण असतात, कोण आणि कोणांचे प्रकार. तर कोणांचे प्रकार किती आहेत? त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे 4, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 5 आणि चौथा ऑप्शन आहे 2. 4, 3, 5 आणि 2. हां, प्रश्न व्यवस्थित विचार कर. तुला जर येत नसेल तर 2 हेल्पलाईन आहेत आपल्याकडे. तू तुझ्या एखाद्या मित्राला विचारू शकतो किंवा 50-50 नावाची हेल्पलाईन वापरू शकतो. 5. हां, परत सांग किती उत्तर, काय उत्तर आहे? 3. चालत नाही ना, टाळ्या वाजवा. 5. चौथ्या प्रश्नाचं पण बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्या खात्यामध्ये 40 रुपये जमा झालेले आहेत. आता जर 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच त्याला काय होतील, 50 रुपये मिळतील. आणि 5व्या प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर त्याला 1ही रुपये मिळणार नाही. 5वा प्रश्न याला विचारूयात आपण. व्यवस्थित ऐक, गणिताचाच प्रश्न आहे परत. आयताला किती कडा असतात? आयताला किती कडा असतात? ऑप्शन ऐकून घे. पहिलं ऑप्शन आहे 3, दुसरा ऑप्शन आहे 4, तिसरं ऑप्शन आहे 2 आणि चौथं ऑप्शन आहे 5. उत्तर जर येत नसेल तर हेल्पलाईन वापरू शकतो. चुकीचं उत्तर देण्याच्या अगोदर 4. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बघा, 50 रुपये जिंकलेला आहे. म्हणजे याच्यानंतर जरी आता तो चुकला तरी त्याला किती रुपये मिळतील? 50 रुपये मिळतील. ठीक आहे, बघूयात. हां, शक्यतो चुकायला नाही पाहिजे. 2 हेल्पलाईन अजून तो वापरू शकतो आणि 100 रुपये जिंकण्याचा आता त्याला काय आहे, चान्स आहे. बघा, आता 6वा प्रश्न विचारूयात आपण. पुढीलपैकी अंडी देणारा प्राणी कोणता? पुढीलपैकी अंडी देणारा प्राणी कोणता? पर्याय का? पहिला पर्याय आहे गाय, बकरी,
कोंबडी आणि मांजर. गाय, बकरी, कोंबडी आणि मांजर. कोंबडी. कोंबडी. परत उत्तर बरोबर दिलेलं आहे. 60 रुपये जिंकलेला आहे. त्याला आपण विचारूयात की किती रुपये जिंकायचे तुला, थोडंसं सांग. घे माईक घे ना. हां, काय घरून असं काही ठरवून आलेलं आहे का 100 रुपये जिंकायचे म्हणून? नाही. बरं, काय अपेक्षा आहे? किती रुपये जिंकशील तू? मोठ्यानं बोल. 100 रुपये. याला 100 रुपये जिंकायचे. बघूयात आपण किती रुपये जिंकतो. आतापर्यंत त्याने 60 रुपये तर जिंकलेले आहेत. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न विज्ञान परिसर अभ्यास या विषयाचा प्रश्न आहे. वृक्षवासी प्राणी म्हणजे कोणते प्राणी? वृक्षवासी प्राणी म्हणजे कोणते प्राणी? पर्याय क्रमांक 1 आहे जमिनीवर राहणारे. पर्याय क्रमांक 2 झाडावर राहणारे. पर्याय क्रमांक 3 पाण्यात राहणारे. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यापैकी नाही. प्रश्न परत आहे का? वृक्षवासी प्राणी म्हणजे काय? जमिनीवर राहणारे, झाडावर राहणारे, पाण्यात राहणारे आणि यापैकी नाही. झाडावर राहणारे. झाडावर राहणारे. अगदी बरोबर उत्तर आहे. 7 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली आहेत. 8वा प्रश्न विचारूयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यामध्ये, लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यात स्वराज्य निर्माण केले? हा जो प्रश्न आहे तो तुमच्या इतिहासाच्या स्वाध्यायामधला प्रश्न आपण घेतलेला आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यात स्वराज्य निर्माण केले? पर्याय क्रमांक 1 गुजरात. पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. परत पर्याय सांगतो. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. महाराष्ट्र. महाराष्ट्र उत्तर दिलेले आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. एकूण 8 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली 80 रुपये तो जिंकलेला आहे. एकदा चौथीच्या मुलांनी सांगा बरं की याने 100 रुपये जिंकले पाहिजेत का? सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा. हां, सर्वांची इच्छा आहे की तू 100 रुपये जिंकले पाहिजे. ठीक आहे. आता 2 प्रश्न आहेत आणि 2 हेल्पलाईन आहेत. ठीक आहे. तुला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर तू हेल्पलाईनचा वापर करून उत्तर देऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला? संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला? त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे देहू. दुसरा ऑप्शन आहे आळंदी. तिसरा पर्याय आहे पुणे. आणि चौथा पर्याय आहे आपेगाव. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला? देहू, आळंदी, पुणे आणि आपेगाव. असे एकूण 4 पर्याय आहेत. व्यवस्थित विचार करून उत्तर दे. कारण आपेगाव. उत्तर अगदी बरोबर आहे. हा, हे बाकीच्यांनी चर्चा करायची काही हेल्पलाईन वापरली नाही. शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नाला तो दोन्ही हेल्पलाईन वापरू शकतो जर त्याला येत नसेल तर. शेवटचा प्रश्न आहे इंग्रजी भाषेत एकूण मुळाक्षरे किती? इंग्रजी भाषेत एकूण मुळाक्षरे किती? 30. दुसरा ऑप्शन आहे 24. तिसरा ऑप्शन आहे 25 आणि चौथा ऑप्शन आहे 26. इंग्रजी भाषा, आपल्याला माहिती आहे इंग्रजी भाषा, त्यामध्ये मुळाक्षरांची संख्या किती? 26. पहा, 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आणि अशा पद्धतीनं तो आपला पहिला शेकडापती झालेला आहे. तर याला जे बक्षीस जाणार आहे ते त्यांचे जे वर्ग शिक्षक आहेत पवार सर, आदरणीय पवार सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भोजने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्याला बक्षीस द्यावं. वा वा, छान छान. तुमच्या हातात
वा वा इथे घे. या जवळ या जवळ. हा. टाळ्या वाजवा. पाचवीमध्ये हे पहा, प्रत्येकानं उत्तर देत असताना फक्त पाचवीच्याच मुलांनी हात वर करायचा बरं का. इतर वर्गाच्या मुलांनी हात वर करायचा नाही. हा, हा लक्ष द्या. पाचवीसाठी प्रश्न आहे, बोलू नका. आपल्या गावाचा कारभार कोणती संस्था पाहते? हात वर करायचा फक्त. ज्यांना येतं त्यांनी हात वर करा. बस, देवयानीने हात वर केलेला सुरुवातीला तिला विचारूयात आपण. ग्रामपंचायत. टाळ्या वाजवा. ये पहा, देवयानी न बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तिची निवड या ठिकाणी हॉट सीटवर बसण्यासाठी झालेली आहे. तिचं आपण पूर्ण नाव जाणून घेऊया. देवयानी ज्ञानेश्वर भोजने. बघू, चौथीच्या मुलाने तर पूर्ण 100 रुपये जिंकलेले आहेत. आता ही किती रुपये जिंकते हे आपण पाहूयात. बसून घे. भोजने तिनं बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि ती आता हॉट सीटवर आलेली आहे. पाहूयात आता किती रुपये जिंकते. स्पर्धेचे नियम सर्व माहीत आहेत ना. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर 2 हेल्पलाईन आपण ठेवलेल्या आहेत. पहिली जी हेल्पलाईन आहे 50-50 आणि दुसरी जी हेल्पलाईन आहे तिला आपण काय नाव दिलेलं आहे, कॉल अ फ्रेंड. म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीला किंवा मित्राला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुला जर येत नसेल तर विचारू शकते. हा लक्ष द्या. पहिला प्रश्न देवयानीसाठी मराठी या पुस्तकामधील आहे. मराठीच्या माय मराठी या कवितेचे कवी कोण? माय मराठी या कवितेचे कवी कोण? पर्याय आहे 1 संजीवनी मराठे, 2 साने गुरुजी, 3 बालकवी आणि 4 यापैकी नाही. संजीवनी मराठे, साने गुरुजी, बालकवी आणि यापैकी नाही. संजीवनी मराठी. संजीवनी मराठी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवाय सर्वांनी. 10 रुपये ती जिंकलेली आहे. पण तिला जर हे 10 रुपये मिळवायचे असतील तर आणखीन तिला 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर देता आली पाहिजे. त्याच वेळेस ती या ठिकाणी पैसे जिंकून जाऊ शकते. ठीक आहे, तिला आपण दुसरा प्रश्न विचारूयात. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता? मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता? म्हणजे असं अक्षर की ते फक्त मराठीमध्येच आढळतं, आपल्याला इतर कुठल्याही भाषेमध्ये तो वर्ण आपल्याला आढळत नाही. मग आता यामध्ये पर्याय आहेत प, दुसरा पर्याय ळ, तिसरा पर्याय क आणि चौथा पर्याय स. तिला विचारूयात आपण. ळ. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ळ हा असा वर्ण आहे की जो फक्त मराठीमध्येच आहे, इतर कुठल्याही भाषेमध्ये त्या वर्णाचा वापर होत नाही. 20 रुपये ती जिंकलेली आहे. तिसरा प्रश्न विचारूयात. तिसरा प्रश्न देवयानीसाठी. मुलांनी पण लक्ष द्यायचंय समोर बसलेल्या. गुड, GOOD, गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहेत नाईस, क्लीन, बॅड आणि बेस्ट. परत पर्याय सांगतो. पहिला पर्याय आहे नाईस, दुसरा पर्याय आहे क्लीन, तिसरा पर्याय आहे बॅड आणि चौथा पर्याय आहे बेस्ट. व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचे की गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. उत्तर जर येत नसेल तर तू हेल्पलाईनचा वापर करू शकते. लक्ष हे लक्ष द्या, कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. गुड या शब्दाचा विरुद्धार्थी नाईस, क्लीन, बॅड आणि बेस्ट. येत नसते विचार कर व्यवस्थित. उत्तर जर चुकलं तर पहिले जे 20 रुपये जिंकलेले आहेत ते पण जातील.
आणि उत्तर जर बरोबर आलं तर अजून 10 रुपये त्याच्यामध्ये ऍड होतील. एकच मिनिटाचा वेळ आहे. पर्याय परत ऐक. नाईस, क्लीन, बॅड आणि बेस्ट. हेल्पलाईनचा वापर करू शकते तू. तुझ्याकडे 2 हेल्पलाईन आहेत. विचारायचं आहे का मैत्रिणीला? सांग लवकर. वेळ जर संपला तर तू बाद होशील स्पर्धेमधून. बेस्ट. बेस्ट उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर चुकलेलं आहे. हिने कदाचित जर हेल्पलाईनचा वापर केला असता तर उत्तर बरोबर आलं असतं. आता आपण तिच्या मैत्रिणींनाच विचारूयात की त्यांना उत्तर येत होतं का. सांग उत्तर. बॅड. बघा तुझ्या मैत्रिणीला येत होतं उत्तर. तू जर हेल्पलाईन वापरली असती तर तुला या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आलं असतं. ठीक आहे, टाळ्या वाजवायच्यासाठी. लक्ष द्या. ज्यावेळी गरज असेल वापरलीच पाहिजे, कारण की त्या हेल्पलाईन तुम्हाला मदत करण्यासाठीच आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 5वीचा वर्ग संपलेला आहे. 5वी या वर्गातून बक्षीस मिळालेलं नाही. 6वीचा वर्ग घेऊ आता. 6वीच्या मुलांनी हात वर करा. हां ठीक आहे. चला आता 6वीसाठी प्रश्न आहे. बोलू नका. हे सगळ्यांनी हात बांधा. चला पहिली हात बांधून टाका. फक्त 6वीच्यांनी हात उघडं ठेवा. 6वीसाठी प्रश्न आहे. व्यवस्थित आहे का? जो अगोदर हात वर करेल त्यालाच या ठिकाणी हॉट सीटवर बसण्याचा चान्स मिळेल. ठीक आहे. भारतातील प्रश्न आहे का व्यवस्थित? भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? भारतातील राधिकाने हात वर केलेला आहे. ये समोर ये. समोर येऊन उत्तर सांग. इकडे ये. समोर ये. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. हिची निवड झालेली आहे आता आपल्या 6वीच्या वर्गामधून हॉट सीटवर बसण्यासाठी. पूर्ण नाव आपण जाणून घेऊयात. राधिका संपत कोरडे. राधिका संपत कोरडे. पाहूया आपण राधिका या ठिकाणी किती रुपये घेऊन जाते. यामध्ये पहिला प्रश्न आपण तिला विचारूयात. व्यवस्थित लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे राधिकासाठी. मराठी या पुस्तकातील आहे. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो या गीताचे लेखक कोण? तर पर्याय आहेत. 1 कुसुमाग्रज, 2 बालकवी, 3 साने गुरुजी आणि 4 केशवसूत. साने गुरुजी. टाळ्या वाजवा. साने गुरुजी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. 10 रुपये ही जिंकलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न. सायकलचा शोध. सायकलचा शोध. आपण पहा सायकल खूप जण विद्यार्थी वापरतात, बरोबर आहे की? या सायकलचा शोध जो आहे तो कोणत्या देशात लागला? पर्याय आहेत. 1 भारत, 2 फ्रान्स, 3 अमेरिका आणि 4 जर्मनी. सायकलचा शोध कोणत्या देशात लागला? भारत, फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनी. फ्रान्स. फ्रान्स असं उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. हे जे सर्व प्रश्न आहेत ते कुठले आहेत? तुमच्या पुस्तकामधीलच आहेत, बरोबर आहे की नाही? तिसरा प्रश्न विचारू आपण. इंग्रजी विषयाचा प्रश्न आहे. TALL टॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? व्यवस्थित लक्ष द्या. टॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचं. उत्तर जर नाही आलं तर हेल्पलाईन वापरू शकते. ठीक आहे. टॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1 शॉर्ट, 2 हाय, 3 क्लीन आणि 4 डार्क.
शॉर्ट. शॉर्ट उत्तर दिलेलं आहे. आपण मुलांना विचारूयात ते उत्तर बरोबर आहे का? सांगा, कोण सांगतं? बरोबर आहे. टॉल म्हणजे टॉलचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? उंच. आणि शॉर्ट म्हणजे काय? हा, ठीक आहे. 3 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. चौथा प्रश्न आपण तिला विचारूया. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? गणिताचा प्रश्न आहे. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? पहिला पर्याय आहे 5, दुसरा पर्याय 100, तिसरा पर्याय असंख्य आणि चौथा पर्याय 1000. असंख्य. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. एका बिंदूमधून आपण काय करू शकतो? असंख्य रेषा काढू शकतो. 4 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. आता जर एक प्रश्नाचं उत्तर अजून बरोबर दिलं तर तिला एकूण 50 रुपये मिळतील. अन्यथा ते जर उत्तर चुकलं तर तिला ते 40 रुपये जे जिंकलेले आहेत ते पण सोडून द्यावे लागतील आणि खाली बसावं लागेल. 5वा प्रश्न आपण विचारू. तो परत गणित या विषयाचाच आहे. 90 अंशाच्या कोनाला 90 अंशाच्या कोनाला कोणता कोन म्हणतात? 90 अंशाच्या कोनाला कोणता कोन म्हणतात? पहिला ऑप्शन आहे विशाल कोन, दुसरा पर्याय आहे काटकोन, तिसरा पर्याय आहे लघुकोन आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. काटकोन. काटकोन. टाळ्या वाजवा. एकूण 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली, म्हणजे आता एकूण ती 50 रुपये जिंकलेली आहे. 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली, 50 रुपये जिंकलेले आहेत. आता फक्त ती शेकडापती होण्यापासून 5 प्रश्न दूर आहे. अजून जर 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तिला 100 रुपये जिंकण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते. तर तिला आपण विचारूयात 2 मिनटं की तिला नेमकं काय ठरवून आलेली ती घरून, किती प्रश्न तिला बरोबर उत्तर द्यायचे, किती रुपये या ठिकाणी जिंकून जायचे? 100 रुपये. 100 रुपये जिंकायचे. मग मला सांग की यासाठी तू काय तयारी केली होती स्पर्धेसाठी? फक्त मराठी वाचलं होतं. फक्त मराठी वाचलं. मग बाकी विषयाचे कसं काय बरोबर येतात? शाळेत व्यवस्थित लक्ष असेल पाहिजे, नाहीतर हे जे प्रश्न आहेत ते बरोबर आले असते का? नाही. असं प्रत्येकानं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी प्रत्येकाचा अभ्यास हिच्यासारखा होऊ शकतो. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता हिला आपण 6वा प्रश्न विचारू. हवेत विज्ञान या विषयाचा प्रश्न आहे. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? आपण जी हवा पाहतो, हवा हे काय आहे? वायूंचं मिश्रण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वायू हे हवेमध्ये असतात. तर त्यापैकी आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे हे तिला विचारायचं आहे. मग पर्याय बघा. पहिला पर्याय आहे 50%, दुसरा पर्याय आहे 100%, तिसरा पर्याय आहे 78% आणि चौथा पर्याय आहे 21%. 21%. 21% उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. 60 रुपये तिनं जिंकलेले आहेत. 7वा प्रश्न आपण तिला विचारूया. सर्वात जास्त काळ जगणाऱ्या या पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्याचे नाव काय? असा प्राणी की ज्याचं आयुर्मान सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त काळ तो जगतो. त्यामध्ये पहिला पर्याय आहे मेंढी, दुसरा पर्याय आहे कासव, तिसरा पर्याय आहे हत्ती आणि चौथा पर्याय आहे वाघ. ठीक आहे. सर्वात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्याचे नाव. कासव. कासव उत्तर दिलेलं आहे आणि कासव उत्तर कसं आहे तिचं? बरोबर आहे. आणि या उत्तर दिल्याच्या नंतर ती एकूण 70 रुपये या ठिकाणी जिंकलेली आहे. तिला 8वा प्रश्न आपण विचारू. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती. इतिहास या विषयाचा प्रश्न आहे. भारतामध्ये आपण पाहतो प्राचीन काळापासून अनेक संस्कृती नांदत होत्या. ठीक आहे. तर त्यापैकी सर्वात प्राचीन संस्कृती जी आहे की ज्यांचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत, तर ती कोणती? भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? पहिला पर्याय आहे हडप्पा संस्कृती, दुसरा पर्याय सिंधू संस्कृती,
तिसरा जो पर्याय आहे वैदिक संस्कृती आणि चौथा पर्याय यापैकी नाही. एकूण 7 प्रश्नांची उत्तरं हिनं बरोबर दिली. 3 प्रश्न राहिलेले. तुला जर उत्तर येत नसेल तर हेल्पलाईन अजून तुझ्या शिल्लक आहे. ठीक आहे. हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती असं उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. 8 प्रश्नांची उत्तरं तिने बरोबर दिलेली आहेत. भारताचं जे राष्ट्रगीत आहे, भारताचं राष्ट्रगीत, मग या राष्ट्रगीताचे लेखक कोण, हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? त्यामध्ये पहिला पर्याय बंकिमचंद्र चटर्जी, दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी, तिसरा पर्याय आहे साने गुरुजी आणि चौथा पर्याय आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. टाळ्या वाजवा. बघा, 9 प्रश्नांची उत्तरं तिनं अगदी बरोबर दिलेली आणि कुठल्याही हेल्पलाईनचा वापर केलेला नाही. 90 रुपये ती जिंकलेली आहे. अजून जर एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर ती सुद्धा आपल्या शाळेतील शेकडापती होऊन जाईल. ठीक आहे. शेवटचा प्रश्न तिच्यासाठी आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता? पहिला पर्याय आहे वाघ, दुसरा पर्याय शेकरू, तिसरा पर्याय आहे जिराफ आणि चौथा पर्याय आहे हरिण. वाघ, शेकरू, जिराफ आणि हरिण. व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचे. जर उत्तर आपल्याला वाटत असेल की थोडंसं कन्फ्युजन आहे, संदिग्ध म्हणजे वाटतंय मला, हे पण वाटतंय ते पण वाटतंय, तर हेल्पलाईन त्या ठिकाणी वापरू शकतेस. सर हेल्पलाईन. हां ठीक आहे. हिनं हेल्पलाईन वापरायचं ठरवलेलं आहे. आता हेल्पलाईन कोणती हेल्पलाईन तू वापरणार आहेस? कॉल अ फ्रेंड. म्हणजे ती तिच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला तो प्रश्न विचारणार आहे. तर मला सांग, कोणाला हा प्रश्न तू विचारणार आहेस? एक नाव सांग आणि ज्यांचं नाव हिनं घेतलंय त्यांनी समोर यायचं आहे. कुठल्याही वर्गातल्या विद्यार्थ्याला तू हा प्रश्न विचारू शकतेस. बघा, 100 रुपयापासून फक्त 1 पाऊल ही दूर आहे. हां, जर ज्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारलाय त्याला जर येत असेल फिक्स, तरच त्या ठिकाणी त्यांनी उत्तर द्यायचे. ठीक आहे. सांग. सिद्धी. चला टाळ्या वाजवा सर्वांनी. ये समोर. महाराष्ट्राचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता? ठीक आहे. तुझ्या हातामध्ये आहे आता हिला शेकडापती बनवायचं किंवा नाही बनवायचं. ठीक आहे. वाघ, शेकरू, जिराफ आणि हरिण यापैकी योग्य जो पर्याय आहे तो तू विचार करून सांगू शकतेस. हां, व्यवस्थित विचार करून सांग किंवा तिला सांग. तुम्ही डिस्कस करू शकता दोघी जणी. वाघ. उत्तर सांग. वाघ. मला मुलांना विचारायचंय, या प्रश्नाचं उत्तर तिनं वाघ असं दिलेलं आहे. ठीक आहे. किती जणांना वाटतं बरोबर आहे? हात वर करा. ठीक आहे, करा हात खाली. मग मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आणि महाराष्ट्राचा पण वाघच का? नाही. मग आता हात वर करा. किती जणांना हे उत्तर बरोबर वाटतं? कोण सांगतं खरं उत्तर, योग्य उत्तर? पहिला विचारूया आपण. उभं राहून सांग. शेकरू हे उत्तर आहे. ठीक आहे. टाळ्या वाजवा हिच्यासाठी. एक प्रश्न हिचा चुकलेला आहे, शेवटचा. म्हणजे हिनं जवळपास 90 रुपये जिंकलेले आहेत. 90 रुपये जिंकले. टाळ्या वाजवा सर्वांनी. 90 रुपये पण कमी नाहीत, लक्षात घ्या. खूप जणांना तर 1-2 प्रश्नांची उत्तरं फक्त देता आली. चला, हिचं सर्वांनी अभिनंदन करा. आणि या 6वीचे जे वर्ग शिक्षक आहेत
त्यांनी कृपया समोर यायचंय. पाचवीच्या मुलीनं जर बक्षीस जिंकलं असतं तर सरांना त्या ठिकाणी 2-2 बक्षीस द्यावे लागले असते. तर भोजने सरांना विनंती करतो की त्यांनी पण टाळ्या वाजवा सर्वांनी. तर हात वर करा म्हणजे आमच्या लक्षात येईल कुठे बसलेले आहेत. ठीक आहे, हात खाली करा. व्यवस्थित लक्ष द्या. या प्रश्नाला पर्याय नसणार आहे. ठीक आहे, ज्यांना उत्तर येतं त्यांनी पटकन हात वर करायचं. ज्यांचा हात अगोदर वर असेल त्यांनाच या ठिकाणी उत्तर विचारण्यात येईल. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित आहे का? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती थांबा सर करू नका. भारताचे पहिले राष्ट्रपती चुकलं तरी सांग. तुझं जर चुकलं तर पुढच्या विद्यार्थ्याला आपण तोच प्रश्न विचारूया किंवा नवीन प्रश्न विचारू. हा येतोय का? सांग ना, सांग चुकलं चुकू दे. पाच ज्ञानेंद्रिय आहेत बरोबर आहे. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. मग ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? की ज्या इंद्रियाद्वारे आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होते, ज्ञान मिळतं. ठीक आहे, म्हणजे जसं की आपण त्वचा जी आहे स्पर्शाची जाणीव होते. नाकाने काय होतं? आपल्याला वास येतो बरोबर आहे. जिभेमुळे काय कळते? आपल्याला चव कळते. या प्रकारचे जे इंद्रिय असतात त्याला आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. ठीक आहे, चला आपण आता स्पर्धेला सुरुवात करूया. हा चल बस सुदर्शन. शेवटचा वर्ग आहे, बघूयात किती रुपये तो जिंकतोय. पहिला प्रश्न सुदर्शनसाठी आहे. मुलांनी शांत बसायचंय, सर्वांनी ऐकायचंय. सुदर्शनसाठी पहिला प्रश्न मराठी या विषयाचा आहे. जय जय महाराष्ट्र माझा आपलं जे राज्यगीत आहे, जे की आपण परिपाठामध्ये रोज घेतो. ठीक आहे, हात वर करू नका. जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण किंवा लेखक कोण? 1 बालकवी, 2 केशवसूत, 3 राजा बडे आणि 4 कुसुमाग्रज. 3 राजा बडे. टाळ्या वाजवा. पहिल्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे, राजा बडे. दुसरा प्रश्न मराठी या विषयामधीलच आहे. सपन विक्याला कशाचा त्रास होत होता? पुस्तकात तुमचा जो दुसरा धडा आहे मराठीतला त्यामधील प्रश्न आहे. गुडघेदुखी, पहिला ऑप्शन आहे गुडघेदुखी, दुसरा पाठदुखी, 3 पोटदुखी आणि 4 कंबरदुखी. पहिला गुडघेदुखी. गुडघेदुखीचा त्रास होत होता. ठीक आहे, अगदी बरोबर उत्तर आहे. 20 रुपये याने जिंकलेले आहेत. तिसरा प्रश्न शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? आपण जे बोलतो शब्दांमधून बरोबर आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण बोलताना वापरत असतो. मग हे जे शब्द आहेत तर त्याच्या काही विशिष्ट जाती आहेत. जाती म्हणजे प्रकार. तर अशा शब्दांच्या एकूण किती जाती असतात? पहिला ऑप्शन आहे 5, दुसरा 6, तिसरा 7 आणि चौथा 8. 8. परत सांग. 8. 8 जाती आहेत. उत्तर अगदी बरोबर आहे. 3 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आहेत. चौथा प्रश्न आपण त्याला विचारूयात. गोवा हे जे राज्य आहे गोवा, या राज्याची राजधानी कोणती? गोवा या राज्याची राजधानी कोणती? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे पणजी, तिसरा ऑप्शन आहे मडगाव आणि चौथा ऑप्शन आहे दिल्ली. पणजी.
टाळ्या वाजवा सर्वांनी. पणजी ही गोवा या राज्याची काय आहे? राजधानी आहे. 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. 5वा प्रश्न जर बरोबर आला तर त्याला एकूण 50 रुपये या ठिकाणी मिळतील. 5वा प्रश्न आपण त्याला विचारू. किल्ला हे इतिहासाचे कोणते साधन आहे? इतिहासाच्या विषयातील प्रश्न आहे. किल्ला इतिहासाची आपण जो इतिहासाचा अभ्यास करतो किंवा जे इतिहासकार इतिहासाचा अभ्यास करतात वेगवेगळ्या साधनांद्वारे करतात, बरोबर आहे की नाही? त्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी किल्ला हे कोणत्या प्रकारचं साधन आहे? पहिला पर्याय आहे भौतिक साधन, दुसरा पर्याय आहे मौखिक साधन, तिसरा पर्याय आहे लिखित साधन आणि चौथा पर्याय यापैकी नाही. भौतिक साधन. टाळ्या वाजवा. भौतिक साधन अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. किल्ला जे आहे ते भौतिक साधन आहे. मग या भौतिक साधनाचं अजून एखादं उदाहरण सांगता येईल का तुला? की जसं किल्ला हे भौतिक साधन आहे तसं अजून एखादं उदाहरण? स्मारके. स्मारके. ठीक आहे. किल्ला, स्मारके, जुन्या इमारती, राजवाडे वगैरे हे जे सर्व आहेत ते काय आहेत? भौतिक साधनं आहेत. 5 प्रश्नांची उत्तरे त्याने बरोबर दिलेली. म्हणजे अशा प्रकारे तो 50 रुपये जिंकलेला आहे. ठीक आहे. माझ्याच वर्गातील विद्यार्थी आहे. जेवढे पैसे जिंकल तेवढं ते माझ्याच खिशातून जाणार आहेत. ठीक आहे. बघूयात 100 रुपये जिंकतो की नाही. 6वा प्रश्न. मुघल सत्तेचा संस्थापक. मुघल सत्ता माहिती आहे सर्वांना? मुघल सत्तेचा संस्थापक म्हणजे काय? की ज्या राजाने भारतामध्ये मुघल सत्ता चालू केली सुरुवातीला, तर तो कोण होता? ए म्हणजे पहिला पर्याय औरंगजेब, दुसरा पर्याय अकबर, तिसरा पर्याय जहागीर, चौथा पर्याय बाबर. व्यवस्थित उत्तर द्यायचं. येत नसेल तर हेल्पलाईन वापरू शकतो. ठीक आहे. सर हेल्पलाईन वापरायची. हेल्पलाईन वापरायची. कोणती हेल्पलाईन? कॉल अ फ्रेंड. हां, ठीक आहे. याने पण हेल्पलाईनचा वापर केलेला आहे, कॉल अ फ्रेंड. मग कोणाला तू या ठिकाणी बोलावशील उत्तर देण्यासाठी? समर्थ कोरडे. समर्थ कोरडे. उत्तर जर येत असेल तरच सांगायचं. हां, तुम्ही दोघं विचार करा आणि एक उत्तर फायनल करा आणि या ठिकाणी सांगा. सांग, कानात सांग. तुला तुझ्या मित्रासोबत जायचंय. आता तुला तुझ्या मित्रानं जे उत्तर सांगितलंय तर तर दुसरी हेल्पलाईन वापरायची, त्याच्यासोबत जायचं. ठीक आहे. त्यानं उत्तर काय सांगितलंय तूच सांग. जहागीर. जहागीर हे उत्तर सांगितलेलं आहे आणि उत्तर हे चुकलेलं आहे. ठीक आहे. मुघल सत्ता भारतामध्ये जेव्हा आली तेव्हा बाबर हा राजा होता. कोणता राजा होता? बाबर. बाबराने सुरुवातीला मुघल सत्तेचा प्रारंभ जो आहे तो भारतामध्ये केलेला आहे. आणि हा जो बाबर आहे तो कुठल्या देशामधून आलेला होता सांगता येईल का? अफगाणिस्तान. कुठल्या देशातला होता तो? अफगाणिस्तानचा होता. त्याने भारतात आल्याच्या नंतर पानिपतची लढाई झालेली पहिली आणि त्या लढाईमध्ये त्याचा विजय झालेला आहे आणि मुघल सत्तेचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे. याने 6व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे. परंतु 5 प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली असल्यामुळे तो कमीत कमी 50 रुपये तरी आता या ठिकाणी जिंकणार आहे. 5व्या प्रश्नाचं जर उत्तर चुकीचं दिलं असतं तर तो एकही रुपया जिंकू शकला नसता. ठीक आहे. तर त्याला आता 50 रुपये बक्षीस मिळतंय. टाळ्या वाजवा. पुढच्या वेळेस परत आपण ही स्पर्धा घेणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित तयारी करायची. तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि आपल्याला काय तयारी करावी लागेल. ठीक आहे. आता याला 50 रुपये बक्षीस आपण पवार सर, सोनन सर, देवरे सर सर्वांनी या समोर, गडाख सर सर्वांच्या हस्ते याला आपण 50 रुपयाचं बक्षीस देऊयात. 50 रुपये तोटा झालेला आहे माझा. माझा 100 झाला. घ्या देवरे सर घ्या. चला
या रमेश काका या. अंत 6 जुलै 2024 वार शनिवार. आपल्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा विटा. शासनानं सांगितलंय आपल्याला की दर शनिवार हा दप्तरमुक्त शाळा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रमांचा दिवस म्हणून साजरा करायचं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्या सर्व शिक्षकांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि भालेकर सरांचे संचलन अतिशय छान वाटलं. आजच्या दिवशी आपण दोन बनेजा शेकडापती नावाचा उपक्रम अतिशय छान प्रकारे घेतला. हे जे माझ्या सोबत उभे आहेत हे मुलं तर हे शेकडापती झालेले आहेत. म्हणजे यांनी 10च्या 10 प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहे. कार्यक्रम आपण तिसरी पासून घेतला, पण मग त्या तिसरीला नाही मिळाला आज, पण नंतर ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे चौथीला मिळाला म्हणजे शेकडापतीचा पुरस्कार, 5वीला नाही मिळाला, ते पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करतील पुढच्या आठवड्यात. आणि 6वी आणि 7वीला मिळाला. म्हणजे प्रत्येक वर्गातून येतच नाही तर अनेक शेकडापती झाले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला अभ्यास करायची सवय लागली पाहिजे. आपल्याच पुस्तकामधले हे सगळे प्रश्न असतात आणि अतिशय छान प्रकारे प्रश्नाची निवड केलेली असते सरांनी. सर्व सर आणि भालेकर सर यांनी सगळ्यांनी त्या प्रश्नाची गुंफण तयार केलेली असते. अतिशय छान उपक्रम आहे. सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम नेहमी तुम्हाला मिळावे आणि आपली एक उपक्रमशील शाळा जी आहे पण ती अधिक वृद्धिंगत व्हावी. जेणेप्रमाणे आपण मागच्या वेळेस कोणता उपक्रम घेतला? बचत बँकेच्या नंतर आज आपण घेतलाय दोन बनेजा शेकडापती. आपण आजच्या 8 दिवसानंतर म्हणजे पुढच्या शनिवारी घेणार आहोत प्रश्न मंजुषा, आहे ना. तर प्रश्न मंजुषासाठी सर्वांनी तयार व्हायचंय, तयार राहायचंय. प्रत्येक वर्गाला संधी मिळणार आहे आणि अतिशय छान प्रकारे हा उपक्रम आहे. मी पुन्हा एकदा म्हणजे याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. मुलं अभ्यास करायला लागतात, मुलांना प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून मी आपल्या सर्व सरांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आपले ज्यांनी शेकडापती बनण्याचा मान मिळवला तर त्यांचंही मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे आपल्या शाळेचा जास्तीत जास्त उपक्रमशील शाळा जशी आहे तशीच पुढं चालवावी याच्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.